बोल हल्ला बोल Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. संघटनेचा जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपण पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत। जिल्हाधिकारी कार्यालय त्याचं हे आंदोलनाचं स्थळ आहे आणि आपण बघत आहात या ठिकाणी ऑर्गनायझेशन फॉर राईट ऑफ ह्युमन म्हणजेच आफ्रो यांच्यातर्फे या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। गेले अनेक वर्ष त्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि अनेक वेळा आंदोलनं झाले। जवळपास 15 ते 20 आंदोलनं त्यांच्यामार्फत झालेली आहेत जिल्ह्याच्या विविध ठिकाणी, राज्याच्या विविध ठिकाणी आणि आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे आंदोलन ते कशासाठी करत आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ह्या मागण्या कधीपासून प्रलंबित आहेत, त्याचबरोबर किती लोकांच्या ह्या मागण्या आहेत, किती लोकांच्या ह्या समस्या आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित आहे। ताई, काय नाव तुमचं आणि तुम्ही कुठून आहात? मी पुष्पा किटाडीकर, आफ्रो संघटनेची महिला अध्यक्ष बोलते आहे। आमचं आफ्रो संघटना ही खरं तर 2002 आफ्रो संघटना ही अधिसंख्य कर्मचाऱ्यांसाठी ही काम करते आणि इथे आम्ही दरवर्षी आणि आतापर्यंत खूप वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरसुद्धा आम्ही नारी निदर्शने केलेले आहे। आजचा 9 जुलै हा संपूर्ण महाराष्ट्रभर त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक एक दिवसाचा धरणे आंदोलन आहे। आता आमच्या मागण्या अशा आहेत की खरं तर जात पडताळणी जी आहे ती समितीच रद्द करावी, कारण ह्या समितीने सगळ्यांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यामुळे आम्हाला म्हणजे अगदी घरं उद्ध्वस्त, काही लोक आत्महत्या आणि त्याच्यानंतर सरकारने हे अधिसंख्य पद आम्हाला दिलेलं आहे। खरं तर मी स्वतः आज सेवा समाप्त आहे। मी 94ला लागले होते तरी 1995च्या आधीच्या लोकांना खरं तर अधिसंख्य पद नव्हतं आणि त्याचाही नंतर मला अधिसंख्य पद दिल्यानंतर मला अवैध आल्यानंतर काढून टाकलं। आज अशी परिस्थिती आहे की शासनाचा GR येऊनसुद्धा त्या GRमध्ये माझा नावासहित येऊनसुद्धा मला अजूनही रुजू करत नाही आहे। तर सेवा समाप्त लोकांना 21 नोव्हेंबर 2019च्या 4/2च्या GRनुसार सेवा समाप्त जितके कर्मचारी आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाने रुजू करावे अशी मी शासनाला विनंती म्हणजे आमचे हे घोषणा आहे, ही आमची मागणी आहे आणि ही मागणी त्यांनी पूर्ण करावी। आफ्रो संघटनेचा विजय असो। धन्यवाद। तर या ठिकाणी जे आफ्रो संघटनेचे सचिव आहेत अभयजी जगताप त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काय काय मागण्या आहेत त्याच्या आणि या मागण्या कधीपासून प्रलंबित आहेत। मी अभय ज्ञानेश्वर जगताप, आफ्रो पुणे जिल्हा सचिव। आज ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन आफ्रो आज संपूर्ण 32 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडण्यात आलं आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये एकूण प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्या म्हणजे की जे TSP क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे काही ठराविकच क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामधले एक ठराविकच यांना जमाती आहेत, अनुसूचित जमाती, की त्यांना तेच पद्धतीने तेच परत त्या तिथे निवडून येतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ती प्रमाणपत्र पण तेच लोक त्यांना दिली जातात आणि त्यांची खास करून आडनावं मी सांगतो: वळवी, पाडवी, गावित, मोगे, पिचड, लामटे, भुसारा, पावरा, उळके, दुवे, होळी, नाईक, वनवा, दरोडा, पटेल, पुरके असे हे जे बोगस आदिवासींच्या जात प्रमाणपत्र जे त्यांनी घेतले आहेत या आडनावांची, त्यांची SIT मार्फत चौकशी व्हावी। दुसरं म्हणजे वर्षानुवर्ष अनुसूचित जमातीचे तेच विधानसभा व लोकसभा मतदारसंघ राखीव आहेत आणि त्यामुळे त्या ठराविकच असे एक जमाती आहेत, एकूण 45 पैकी 22 अशा जमाती आहेत की त्यांचेच आमदार आणि तेच दरवेळेस निवडून येतात। त्यामुळे त्यांची एक मोनोपॉली झाली आहे। तर त्याच्यामुळे एक बाकीचे जे जमाती आहेत त्यांच्यावर एक अन्याय होतो आहे। तर त्यांना कुठल्या प्रकारचे पुढे म्हणजे
त्यांना उमेदवारी मिळत नाही, त्यांना उमेदवारी मिळली तरी निवडून येत नाही. ते ह्यामध्ये मतदारसंघ जे आहेत हे रोटेशन पद्धतीने फिरते ठेवले पाहिजेत की जेणेकरून ते इतर जो जमातीच्या लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो, ते सुद्धा उमेदवारी मिळू शकेल आणि ते सुद्धा निवडून येऊ शकतील. तिसरा मुद्दा म्हणजे अनुसूचित जमाती आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासाठी जी बैठक ठेवली होती माननीय मुख्यमंत्री यांनी, ती 2 वेळा तारीख डिक्लेअर करून ती रद्द करण्यात आली आहे वेगवेगळे कारणं सांगून. तर हे जे बाकीचे समाज जमातीचे जे आमदार आहेत ते जे दबाव आणतात आणि ह्या कोळी समाजावर पण एक प्रकारे जो अन्याय करत आहे, तर त्या दबाव आणणाऱ्या TSP क्षेत्रातील आमदारांचे बोगस जात प्रमाणपत्र आहेत त्याचीसुद्धा चौकशी व्हावी आणि ते रद्द करण्यात यावे. त्याचप्रमाणे 2000चा जो जात कायदा आहे त्या कायद्यामध्ये जे पडताळणी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आहेत, जी पडताळणी करण्याचे जे त्यांनी 2003चे नियम केले आहेत ते इतके जाचक आहेत की ते ठराविकच जमातींसाठी आहेत आणि काही जमातींसाठी मात्र ते शिथिल केलेले आहेत. मग हा अन्याय का? तो सुद्धा नियम 2003चा रद्द करण्यात यावा. 4 नंबरचा मुद्दा तो मेन आमचा महत्त्वाचा आहे. त्यानंतर 5वा आहे की अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या ज्या आहेत या रद्दच करण्यात याव्यात. ज्यावेळेस जर तुमचा सक्षम अधिकारी शासनाचा आणि तो बी प्रांत अधिकारी जर जमातीचा दाखला देत आहे शासनाचा, तर तोच दाखला तुम्ही वैधता करून त्याच वेळी एकाच वेळी तुम्ही द्या. या 2 वेगवेगळी दुकानं करून एक प्रकारे ह्याचा व्यवसाय केला जातो आणि सर्वसामान्य मात्र त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना दाखले मिळले तरी अवैध होतात, रद्द केले जातात. मग दाखला द्यायच्या वेळेस तुम्ही तो व्यवस्थित पडताळणी का नाही करत आणि केला तर त्यावेळेस मग त्याला वैधता का देत नाही? म्हणजे हा कुठंतरी एक हिचेमध्ये सुद्धा एक शासन कुठंतरी फसवणूक करत आहे आणि ह्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची फसवणूक केली जाते. त्यानंतर जो जगदीश बोहरा 6 नंबरचा जगदीश बोहराचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी लक्ष्य प्रभावाने ज्या व्यक्तींच्या विषयी तो जे निकाल होता त्या व्यक्तींना सुद्धा लागू केला नाही, मात्र सर्वसामान्य बाकी इतर सर्व विभागांना आणि इतर राज्यांना ते लागू नसतानासुद्धा महाराष्ट्र राज्याने तो लागू केला आहे, इतर कुठल्याही राज्याने लागू केला नाही. मग महाराष्ट्र राज्यच हा एक प्रकारे या सर्वसामान्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे, तर तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू नये. 7वा मुद्दा आहे की 21 डिसेंबर 2019चा जो GR आहे, या GRमध्ये अद्यापही अजून 4.2 नुसार जे कर्मचारी आहेत की ज्यांना सेवेत घेतले नाही, उदाहरणार्थ शिक्षण विभागाचे असतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गृह विभागाचे असतील, तर असे बऱ्याच ठिकाणचे असे बरेच विभागाचे कर्मचारी आहेत. उदाहरणार्थ पुष्पा किटाडीकर सारख्या मॅडम आहेत की त्यांना शासनाने आदेश देऊनसुद्धा त्याची शाळा अजूनही मान्य करत नाही, त्यांना सेवेमध्ये घेत नाही. म्हणजे हा जो एक प्रकारे अन्याय होत आहे कर्मचाऱ्यांवर, तर तो अन्याय दूर करण्यात यावा. जे 4.2चे जे अद्यापही सेवेत घेतले नाहीत त्यांना सेवेत घेण्यासाठीचे शासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी त्याच्यामध्ये जे विभाग घेत नाही त्यांच्यासाठी त्याची योग्य त्यांनी त्याच्यावर दखल घेऊन मार्ग काढावा. त्याच्यानंतर 14/12/2022चा GR आहे, त्या GRमध्ये 3 असे एक जाचक अटी ठेवलेले आहेत. त्यामध्ये एक पहिला असा दिला आहे की 11 महिन्याची सेवा आणि त्याच्यानंतर पुढं सेवा कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यामध्ये 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिला आहे. दुसरं, वैधता ही त्याची SBC असो किंवा ओपनमध्ये गेला असो किंवा SBC घेतला असो किंवा इतर कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांनी वैधता घेतली असेल तर ती मान्य न होता त्याला मात्र तो असणाऱ्या पुढच्या पदोन्नतीपासून त्याला वंचित ठेवलेला आहे. तर आमचं म्हणणं आहेच आहे की जर त्यांनी ज्या ह्याच्यामधनं वैधता घेतली ती वैधता त्याला मान्य करण्यात यावी आणि त्याचा जो पदोन्नती जी तुम्ही थांबवलेली आहे ती त्याला पुढे देण्यात यावी. त्यानंतर 1 दिवसाचा खंड हा क्षमापित करण्यात यावा. आणि तिसरा मुद्दा आहे की जे कर्मचारी जर आकस्मिकपणे किंवा आपत्कालीनमध्ये काय त्यांचा जर आकस्मिक मृत्यू झाला किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्यावेळेस त्यांच्या मुलांच्यासाठी, त्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी जी अनुकंपा नोकरी असती, वारसाने मिळणारी नोकरी असती, ती नोकरी मात्र दिली जात नाही. हा तिसरा एक ते अनुकंपा रद्द आहे, तर ती रद्दसुद्धा केलेली ती हे करावी. आणि सर्व जे कर्मचारी असे अनुकंपाने जर दगावले गेले तर त्यासाठी त्यांच्या असणाऱ्या पुढच्या वारस मुलांना ती नोकरी मिळावी अनुकंपाची.
ही आमची मेन ह्या 3 मुद्दे आहेत. ते 3 शासनाने ना रद्द करून सर्वसामान्यांना त्याचा न्याय मिळवून देण्यात यावा. त्यानंतर या विषयासाठी या 3 मुद्दे हे करण्यासाठी शुद्धीपत्र होणं गरजेचं आहे. तर या 3 गोष्टी समापित करून शुद्धीपत्र काढण्यात यावं. 9 आहे की जो रक्त नातेसंबंधाचा जो कायदा 2017 साली केला तो दाखला तो जो GR केलेला आहे तो सर्व अनुसूचित जाती, त्यानंतर विमुक्त जमाती, भटक्या जमाती या सर्व जमातींना तो लागू केला. परंतु अनुसूचित जमाती जे आहेत त्यांना मात्र तो लागू नाही केला. मग त्यांच्यावर अन्याय का? तर त्यांना जर तुम्ही करत असाल लागू तर हा सुद्धा अनुसूचित जमातींना सुद्धा लागू करण्यात यावा. ज्या एका व्यक्तीकडे जर अनुसूचित जमातीचा दाखला आहे आणि तो त्याचा जर ब्लड रिलेटिव्ह आहे, रक्तनात्याचा जवळचा संबंध आहे, तर तो सुद्धा त्याचाच एक अनुवंशामधलाच व्यक्ती आहे, त्याच नात्यातला आहे, तर त्यालासुद्धा मग त्याच्या अनुषंगाने वैधता प्रमाणपत्र दिली गेली पाहिजेत. दुसरं सगळ्यात शेवटचा असा आहे 10 नंबरचा आदिवासी विकास विभागातील 6400 कोटीचा भ्रष्टाचार जो केलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी तिथल्या, तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा त्याची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी. आणि 11 आहे की अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या आजी अधिकाऱ्यांनी जे फसवणुकाने आणि लबडणुकाने दाखले रद्द केले आहेत त्या दाखल्यांची सुद्धा परत नव्याने तपासणी व्हावी. त्यांना जो अन्याय केलेला आहे त्यांना दाखला मिळावा आणि ज्यांनी हा अवैध मार्गाने मग संपत्ती मिळवली त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी करण्यात येईल. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी आज आम्ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपोषणस्थळी आज बसलो आहेत. तरी याच्यावर आम्हाला योग्य न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ह्या ज्या समस्या आहे या राज्यभरात किती लोकांच्या आहेत? ह्या संपूर्ण राज्यभरामध्ये आज संपूर्ण मिळून आम्ही ही 1 कोटी जी जनता आहे अनुसूचित जमातीची त्याच्यामध्ये 65 लाख कर्मचारी असे आहेत की आम्ही ह्या न्यायापासून वंचित आहोत. आणि आम्हाला अधिसंख्य जवळजवळ 12,500 कर्मचारी दर्शवले जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र 2,500 ते 3,000 फक्त कर्मचारी जे आहेत या अधिसंख्यावर आत्ता त्यांना शासनाने आदेश दिलेले आहेत. संपूर्ण राज्यात किती जिल्ह्यात आंदोलन आहे आणि कुठे कुठे आंदोलन आहे? आता हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जवळजवळ 33 जिल्ह्यांमध्ये हे आज आंदोलन 10 ते 11 ते 5 या वेळामध्ये जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या पुढे चालू आहे. आता ज्या मागण्या आहेत तुमच्या समजा काही मागण्या प्रलंबित राहिल्या तुमचं पुढचं काय पाऊल असेल? जर ह्या मागण्या आमच्या मागण्या नाही झाल्या तर आज आम्ही हे जे आज 1 दिवसाचं आंदोलन केले ह्याच्यावर पुढे आम्ही एक नारे निदर्शन उपोषणाची नोटीस देणार आणि 1 दिवसाचे उपोषण करणार. ते नाही झालं तर पुढे आमरण उपोषण करणार. त्यानंतर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार. अफरो संघटना अरे हमारी मांगे नहीं तो कुर्सी अफरो संघटनेचा अरे हम सब हमारी यूनियन अरे हमारी ताकद अफरो संघटनेचा बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडांचा अरे भारत माता की वंदे भारत माता की जोर जुन के टक्कर में अरे हमसे जो टकराएगा अरे कौन म्हणता देत नाही अरे कौन म्हणता देत नाही